आपला आहे ना चाऱ्याचा पूर्ण स्टॉक संपला होता, त्याच्यामुळे ना आपल्याला ऊस विकत घ्यायची पाळी आली होती. मग आहे ना आपल्याला ना ऊसाची कुटी काढायची. मग ऊस काढले, कुटी मशीन चालू केला आणि ऊसाची कुटी काढून घेतली. कुटी काढल्यानंतर आहे ना मग पहिल्यांदा गायांना टाकून दिली आणि मग संध्याकाळी ना आपल्याला ना शनीचे डोंगर जायचं होतं. मग काय आपण डायरेक्ट शनीचे डोंगर दिशेने निघालो. तिथं आल्यानंतर आहे ना आपल्याला ना आपले एक फॅन भेटला, तो डायरेक्ट मागच लागला. त्याला काय कळलं काय, मी आणि मला वरचा ऍडमिन आहे, त्याला म्हणलं थांबव थोडा दम खाय, खाली आलो का तुला भेट देतो मी. मग काय आपण डायरेक्ट डोंगरावर निघालो. तर आपल्या डोंगराचा रस्ता आहे डायरेक्ट सिमेंटचा झालाय. पहिल्यांदा एवढा काय सिमेंटचा वगैरे नव्हता, पहिल्यांदा सगळे दगड वगैरे होते, गाडी सरकायची वगैरे भी होती. आणि यावेळेस सिमेंटचा रोड असल्यामुळे गाडी एकदम नीट वरती जाते नाही का. तर इथलं वातावरण म्हणजे इतकं भारी वातावरण आहे का बस. पावसाळ्यात जर आले ना एक नंबर वातावरण राहतो. मग आपण इकडे तिकडे फिरलो, इकडे तिकडे फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढून झाल्यावर ना आपल्या जायचं होतं घरी. मग डायरेक्ट घराच्या दिशेने निघालो आणि एक खाली आलो, परत माग लागलो. त्याला म्हणलं थांब, म्हणलं पुढचे झालं का तो निवांत भेट घेतो. तरी मी इथले काही व्हिडिओ काढले ते तुम्हाला दाखवतो, तर ते एकदा नक्की बघा. बरसतो मोगरा थेंब गंधा